प्रसादोक सर. अरे, गुड मॉर्निंग. सॉरी सर. काय करतो नॉर्मल राहा ना. हो नाही घरी सर, आहात. सरांचा फोन आहे. हा प्रसादोक सर. हा नॉर्मल. हो बॉस सर. हा बोला सर बोला. हो सर, मी मेल केलाय, ऑलरेडी केलाय, काल रात्रीच केलाय. हो तुम्ही एकदा चेक करता का प्लीज. हा मिळालंय ना. येस ओके. ती याची फाईल काय मेजेची. सर मी काल संध्याकाळी निघताना टेबलाच्या इकडेच ठेवली होती तुमच्या. ते उजवीकडे तुमची ती शेंगदाण्याची वाटी आहे बघा. त्याच्या बाजूला एक अंगातले किडेवर्ध गुटिका आहे बघा. हा त्या बाटलीच्या बरोबर खाली ती आहे. हा तुम्ही दर तासाला घेता ना ती किडेवर्धक गुटिका, म्हणून मी त्याच्या खालीच ठेवली. हो ॲक्च्युली मी आज संडे आहे तरी मी कामाला बसलोय. नाही मला नाही फरक पडत सर. म्हणजे ॲक्च्युली मी ओके सॉरी सर. काय म्हणाले सर. काय नाही, त्यांच्याकडे पाहुणे आले बोलता बोलता अचानक, त्यामुळे ते म्हणाले आपण नंतर बोलूया म्हणून. पाहुणे आले पाहिजे ना घरी. पाहुणे आले पाहिजे. पाहुणे आले पाहिजे. माणसं आली पाहिजे सतत. माणसं लागले, माणसं पाहिजेतच ग. माझ्या माहेरी ना माझ्या माहेरी हो. वेगळं बोला ना. माझ्या माहेरी माणसांची इतकी वर्दळ असायची ना, पाहुण्यांनी घर असं भरलेलं असायचं. हो. माणसांनी ना घराला ना माणूस पण येतं ना. काय बोललीस यार, या वाक्यासाठी ना तुला एक. अगं खरंच सांगतो, माझे बाबा पण म्हणायचे की माणसाची खरी श्रीमंती ही त्याचा बँक बॅलन्स नसून त्याच्या दाराच्या बाहेर ज्या चपलांचा ढीग आहे ना, ती खरी श्रीमंती. ऍक्च्युली म्हणून तुमची ती चुलत बहीण एमेजोबा देवळाच्या बाहेर चप्पल सांभाळणाऱ्याबरोबर पळून गेली ना. एक्सक्यूज मी, त्यांचं जरा प्रेम प्रकरण होतं म्हणून ती पळून गेली. आणि त्याची आता 3 दुकानं आहेत, कळलं का. तो फक्त चप्पल सांभाळणारा नव्हता तो. ठीक आहे माहिती ते असतात ना, इधर निकालो और जाओ, त्या तोचा गंमत केली. गप्प बस. पण तू बरोबर बोललीस, माणसं पाहिजेत यार. माणसं. आयुष्यात जगायला माणसं पाहिजेत. माझे बाबा खूप छान छान म्हणायचे. माझे बाबा पाहुण्यांबद्दल नेहमी म्हणायचे की या बसा म्हणजे त्याची एक वेगळीच हे असायची बाबांची मध्ये. करा ना काम करा ना. येस झालं का ते. हॅलो. हा ताई. हा ताई अपेक्षा ताई. हा बोल ताई. हा काय म्हणतेस. हो मी मजेत. हो वनी पण माझात मजेत. हो येस. तू येतेस मुंबईत. अरे वा, कधी येतेस. परवा सकाळी. वा ये ताई ये ग, तुझंच घर आहे ना, विचारतेस काय तू. हा आणि कोण येते. कुशाग्रह आहे. हा तो पण येतोय. अरे वा. आणि भाऊजी येतात की नाही. अच्छा कामातून गेले, कामाला गेले. ओके हा ओके हरकत नाही. ये तू बिंदास ये ग, ये परवा ये. मी ऑफिसला असेन पण वनी आहे, काही टेन्शन नाही आहे. अगं हो सांगितलं ना. ये तू बिंदास ते. हो आहे ना, वनी आहे घरी, करेल सगळं. येस चल. ओके बाय. ताई आहे. ताई म्हणाली परवा येते सकाळी. येऊ का म्हटलं का काय तुझंच घर आहे, त्याच्यात काय करायचं. वनी आहे, करेल सगळं. काय झालं. वडापण मला विचारलं. आपलं अरेंज मॅरेज झालं, लव्ह मॅरेज असतं तर विचारलं असतं मी तुला. ये बिंदास्ते असं ताईला सांगितलं ना. हो. त्याच्या आधी मला विचारलं. परस्पर ठरवलं. मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं. नाही म्हणे तसं नाही म्हणे, म्हणजे तू कशी घरी असतेस ना, म्हणून म्हणजे मग ताई आली तरी तू घरी असशीलच ना, म्हणून मग मी. कोण आहे मी. मोलकरीण आहे. तुमच्या ताईने ठेवलेली बाई आहे. ये परवा ये असं सांगताना परवा मला काहीतरी काम असेल, माझं काहीतरी प्लॅनिंग असेल, असा विचार नाही करावा असं वाटला.
नाही म्हणे तसं नाही म्हणजे तू तर हे बघ हा दमलो मी म्हणजे तू तर घरीच असतेस ना ऑफकोर्स तू घरीच असतेस ना घरीच असते ना म्हणजे मी सोफा आहे. तसं नाही मला म्हणायचंय तू घरीच असतेस म्हणून मग मी हे म्हटलं की नेहमीप्रमाणे गृहीत धरलत मला. नाही नाही नाही. असं नाही. मला तसं नाही म्हणायचंय मग कसं म्हणायचं? आपलं मगाशी बोलणं झालं होतं ना घराला माणसं पाहिजेत घराला सरपण पाहिजे वगैरे माणूस पण ते असं ते त्याच्यामुळे मग मी ताईला सांगितलं तू घरी ये म्हणून असं झालं ते असं मी हा. आता जे म्हणेन हो येस ते नीट लक्ष देऊन ऐका. हे ऑफकोर्स वनिता उसमें क्या है ती बाई या घरात मला कधीच नकोय. ती बाई या घरात मला कधीच दिसता कामा नये. हो म्हणे अनोळखी कोणीही चालेल ती बाई या घरात मला दिसता कामा नये. म्हणे हे असं ती बाई म्हणू नकोस तू ती बाई म्हणतेस तू ताई आहे माझी ती ताई ताई तुमची आहे. हळू हळू कर ना म्हणे हळू कर ती ताई तुमची आहे. मी तिला ती बाईच म्हणणार. त्या बाईने मला खूप त्रास दिलाय खूप म्हणे. छळलंय खूप टोमणे मारलेत. तिचं नाव कळ ए, डोकं सटकतं माझं. असं नको करूस म्हणे. डोकं सटकतं. जाऊ दे ना जुन्या गोष्टी का काढते सुगळ विसरून जा ना जुन्या गोष्टी विसरून जाऊ अशीच विसरून जाऊ. बस तू बस बस मी अशीच होते ना तब्येतीने आधीपासून हो, हो, हो अशीच म्हणे. दिसायचे हो, हो ना. म्हणे. लग्नात नीट बघितलं होतं ना हो मला. म्हणे. कांदे पोळ्यांचा नीट कार्यक्रम झाला होता ना. हो. 2-2 प्लेटी हादडल्या होता ना. हे कशाला काढतेस आता हादडल्या होत्या की हो, नाही? हो, हो, तेव्हा बरोबर. मी अर्धी अशी दरवाजाच्या मागेने अर्धीच दिसले होते का तुम्हाला? नाही मी पूर्ण अशीच एवढीच होते. दिसले होते का? नाही, ना, नाही अशीच म्हणे, आहे. नाही मग म्हणे. तिच्याकडे आपण जेवायला गेलो होतो तेव्हा जेवण वाढताना घे ना म्हणे. अगं खा ना तू येणार हे मला माहित होतं म्हणून भाताचे 2 डबे आधीच लावलेत. हे म्हणायची काय गरज होती? अगं ते 2 डबे तू एवढेच म्हणून असं हे अरे म्हणायची तसं नाही काय गरज तसं होती? नव्हतं म्हणे ताईला म्हणायचं ताईला तुला कमी पडू नये तुला आग्रह करायचा होता म्हणून ताईने असं म्हटलं की 2 डबे वहिनी असंच आहे ते. ओळखते मी तुमच्या ताईला छान ओळखते. हा हे या. छान ओळखते मी तुमच्या वहिनी ताईला. प्राण होतोय तुम्ही- सॉरी सॉरी हो 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 इथे बस हा. वहिनी, हो, तू पहिला गेली होती होय, होय. तुमच्यासाठी काय ती केवड्याच्या अत्तराची एवढीशी बाटली आणली होती केवढी एवढीशी माझी imported होती. करंगळी पण मोठी आहे अरे, तिच्या पण इम्पॉर्टेंट होती ना ती चांगली. एवढीशी बाटली आणेल ती. ठीक आहे ना एवढीशी असं काय हे कशाला दाखवते असं दाखव ना तू हे कशाला? चिंदी आहे 1 नंबरची चिंदी. नाही नाही तिने खूप खर्च केलाय माझ्यावर असं नाही म्हणायचं ताईने खूप केलंय ग माझ्यासाठी खर्च केलंय मागच्या वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाला तो नाक्यावरच्या भयंकर बेकरीचा केक स्वस्तातला केक कॅश ऑन डिलिव्हरीवर पाठवला होता की नाही. हा ते जरा दारामध्ये पैसे घेतले त्या माणसाने आधी आणि नंतर केक सरकवला होता ना. हो बरोबर आहे कजाग बाई आहे कजाग. अगं नाही वने तिला ते नाही जमत मोबाईलचं ते केक बुक करताना काहीतरी गोंधळ झाला तिचा ओ नाही हा ए, नाही वने. नाही. तुमच्या ताईचा कधीच गोंधळ होत नाही. पक्की चालू बाई आहे सगळं प्लॅनिंग करून करते. काय बोलतेस तू हे म्हणे आणि तुमची ती आई म्हणे, काय रिॲक्शन आहे आई म्हटलं हे म्हणे, हे म्हणे. सगळं प्लॅनिंग करून व्यवस्थित प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलंय. हे काय बोलतेस तू म्हणे ओ, तसं- आईने माझ्या प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलं हे म्हणजे काय प्लॅनिंग म्हणजे तसंच केलंय. काय केलंय? बावळटपणा बिंडोकपणा हे सगळे गुण तुमच्याकडे सरकवलेत. हे सगळे गुण तुमच्याकडे सरकवलेत. अति हुशारी ढलगचपणा कजाकपणा हे सगळे गुण तिच्याकडे सरकवलेत. अच्छा म्हणजे माझी आई जन्म घालताना एखादी आई करेल का ग असं मला सांग हा याला असं असं सरकवेल ती काय जन्म घालते का सॅलड बनवते हा? इथे काकडी घेतली तिकडे गाजर सरकवलं असं करू शकेल का ती वाटेल ते बोलतेस तू तसंच केलं आहे. नाही तर एवढे बिंडोक कशाला जन्माला आले असतात तुम्ही. हे नको करूस म्हणे तू आता काय त्या तिचा मुलगा तो कुशाग्र त्याची आता परीक्षा संपली असेल मग तिनेच भरवलं असेल तिच्या मामाकडे जाऊया म्हणून आले हे मुंबईला. म्हणे तिथे ठेवली आहे ना वनिता नावाची मोलकरीण 24 तास. नाही ग तुम्ही वने. तिथे ऑफिस मधून फोन करून सांगणार ताईसाठी पुरणपोळ्या बनवतेच आहे ग आलू वड्या बनवतेच आहे ग. म्हणे तुझे प्रत्येक कॅरेक्टर अशी काय बोलतात तशीच आहेत. तुमच्या घरात सगळे असेच आहेत. बरोबर. वनिता काय पुरण वाटतीये पोळ्या लाटतीये मग अशी एक साजूक तुपाची धार टाकणार त्याच्यावर मग मस्त खाणार मग ढेकर देऊन राजकन्या राजपुत्र मुंबई दर्शनाला जाणार. मग वनिता काय विचार
बाई गो, आता त्यांच्यासाठी रात्री काय बनवायचं हे सगळे विचार करत बसणार. म्हणजे वनीला इच्छा नाही, आकांक्षा नाही, अपेक्षा नाही. वनीला काय अरे वनी वनी नाही नाही रडायचं नाही वनी. वनी, नको रे वनी, रडू नको ना वनी. आतापर्यंत सिरियस चाललं होतं, अचानक कॉमेडी सुरू झाला. असं काय होतंय वनी ना? मदर इंडियामध्ये अचानक जॉनी वॉकर शिरल्यासारखं होतं. ठीक आहे, काहीच वाटत नाही तुम्हाला. शांत हो ना, झालं ना, जुन्या गोष्टी विसरून जा ना यार. कुठे नाही नाही वनी, नाही नाही, मी नाही उडी मारून देणार. नाही वनी, मी उडी मारत नाहीये. आता माझी लाडकी वंश येणार ना, मग ते आपल्या घरी असलेल्या उरले सुरलेल्या पितळीची भांड काढून ठेवते मी. पितळेच्या भांड्याचं काय? इथे बस. काय नाही, काय ते सांग. पितळेच्या भांड्याचं काय? बस बस कडे बस. बस तुम्ही हात सोडा, लांब बसा. बरं ठीक आहे. पितळेच्या अगं बाई, ही पितळेची भांडी तुमच्याकडे आहेत का? आईची आहेत ना, मी घेऊन जाते असं म्हणून सगळी भांडी घेऊन गेली ती. जाऊ दे ना, आईची भांडी घेऊन गेले तर काय फरक पडतो? अगं बाई, हा ब्लूटूथ स्पीकर आईचा आहे, मी घेऊन जाते असं म्हणून ब्लूटूथ स्पीकर पण घेऊन गेली ती. हा मग तुमच्या आईच्या काळात ब्लूटूथ स्पीकर होता? नाही नाही नव्हता. लिंबाच्या काठीने अशी करून ब्रश करायची ना. हा? होय होय. आपला ब्लूटूथ स्पीकर होता, ती घेऊन गेली. हो, हे चुकलं. हे चुकलं. मी सांगतो ना, मी बोललो आईशी हे चुकलं म्हणून. नको वनी, हे नको, हे नको. हे काय एक्झॅक्टली काय पवित्र आहे कळत नाही वनी. तुम्ही गप्पा बसा. प्लीज प्लीज वनी प्लीज. आणि तिचा तो मुलगा उशाग्र, लहान आहे. उशाग्र, हो हो वनी. त्याला बघितलं की असं वाटतं ना, एक सटकन द्यावी त्याला. वनी वनी लहान आहे तो. वने लहान आहे तो. लहान आहे की मामी मामी मला खायला देते असं वाटतं ना त्याला. लहान 8 वर्षांचं आहे. त्याला विचारलं बेचोक किती रे, तर अशी बोट चुपतो तो. त्याला अजून सवय आहे ती. त्याने ठीक आहे ना, लहान आहे तो. मागच्या वेळेला माझ्याकडे आला होता तेव्हा माझी महागातली लिपस्टिक, माझ्या महागातल्या लिपस्टिकने आरशावर स्पायडरमॅन काढला होता त्याने. मस्त जमला होता त्याला. मस्त जमला होता. चिडू नको. त्याला असा घेतला आणि असं टपलावला ना, कोणालाच माहिती नाही. जे वने, तू 1 वर्षापूर्वी त्याला टपलवलास एकांतात असताना, तुला काहीच वाटत नाही? तू लहान आहे ना ग. टपलावला मग. अरे तू लहान आहे बिचारा, हुशार मुलगा, राहू दे ना. हुशार मुलगा आहे काय तर नाव ठेवलंय कुशाग्र. हिरवे हिरवे गाल लालीचे अशी कविता म्हणतो तो. ठीक आहे ना, ठीक आहे. काय याच्यात काय? ओके ना यार, विसरून जा ना सगळ्या गोष्टी. अशी- ती आता तो चुकतो. मग तुझे बाबा लैला मे लैला पाठव तुझ्या आईला असं गाणं म्हणतात. ते चुकतात की नाही? सॉरी बोला. अरे मी सॉरी बाबांना सॉरी बोला. म्हणजे तुझे बाबा करतात ती मस्करी, आणि आमच्या कोणी काही केलं का तर तो गुन्हा घडला असं. अच्छा, ओके ओके, बाबांना बाबा चुकलं, बाबा चुकलं, माझा बाप चुकला ग. तुम्ही चुकलं. होय होय होय. बरं बाबांना मध्ये आणायचं. नाही 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 नाही. आता तू चिडू नको, झालं ना सगळं. काय होय बसलो. हे बघ काय. हा ती बाई मला या घरात नकोय. हे बघ वने, आपण चर्चा करू. कधीच नकोय. आता मी बोललोय ना वने तिच्याशी. बोललोय ते तिला. सगळं तुम्ही बघून घ्यायचं. ती बाई मला या घरात नकोय. पण हे असं चुकीचं आहे ना तुझं. हे रिलेशन्स असे कसं असतं बाळा? मला या घरात नकोय ती बाई. मी आधीच सांगते, थांब नाहीतर जरा, मी तू- निघून जाईल. थांब थांब थांब. हॅलो. हा ताई. हा मी मजेत. झालं ना मगाशी. थांब ना ताई. हा ऐक. हा हा काय बाकी. ॲक्च्युली तू नको येऊस. म्हणजे थोडा वनीला प्रॉब्लेम आहे. हो जेन्युन प्रॉब्लेम आहे. हो हो आपण बोलूया नंतर. हां प्लीज येऊ नकोस. हां नंतर नेक्स्ट टाइम बघूया. हां ओके ओके बाय बाय बाय. ओके सांगितलं आता तिला. मग तर झालं. शमंतीने देवा. काय आलं पण काय झालं आता. कोल्ह्याने सुद्धा ट्युशन क्लासेस लावावे इतके धूर्त आहात तुम्ही. काय धूर्तपणा केला मी आता. काय कारण दिलं तुम्ही. काय कारण दिलं. वनीला प्रॉब्लेम आहे. हा मग तेच सांगितलंस ना तू. वनीला प्रॉब्लेम मग तेच ठरलं मी तेच दिलं. वनी झाली विलन. वनी वाईट झाली. तुम्ही झालात मोकळे. मला काहीच नाही. माझा समीर भाऊ छान एकदम प्रेमळ. माझा भाऊ प्रेमळ झाला. वनी विलन. अरे तसं नाहीये म्हणे. तू सांगितलं तेच मी केलं तर माझ्यावर का ओरडतेस तू. दुसरं कारण नव्हतं तुमच्याकडे. हे सांगायची काय गरज
होती? हे सांगायची गरज होती का? ये यार हॅलो ताई. हा मी म्हणजे दोनदा काय विचारते का? आत्ताच तर बोललो नाही यार. हे बघ ताई, तू नको येऊस माझ्याकडे. वनीचा प्रॉब्लेम नाही आहे, माझा प्रॉब्लेम आहे. मला चेहराच नाही आवडत तुझा. तू नकोस येऊ नकोस. नंतर बोलू फोनवर. चल ठेव. ओके. अरे बापरे आता आता काय झालं? सलाम आहे अरे कसला सलाम? ह्या अशा टोन मध्ये बोलायची काही गरज होती? म्हणजे तिला कळणार समीरचा बोलावता धनी कोण आहे. वनी म्हणजे पुन्हा वनीच वाईट झाली. मला काय वनी सगळीकडे वाईट, समीर सगळीकडे चांगला. अरे तसं मी वागू कसा वागू मी प्रसाद? अरे मी वागू मी कसा अरे मी वागू. अरे सांगा रे मी कसा वागू? तू जी स्क्रिप्ट लिहून दिलीस तेच मी बोललो ना ग आता. मी जी स्क्रिप्ट लिहून दिली तेच बोललात तुम्ही. मग नंतर प्रसादक म्हणेल की सम्या काय लिहिलं होतंस यार. मग थँक्यू असं बोलायला मोकळी. वनिता अशी ठोंब्यासारखी उभी काय बोलतात करायला. ते नंतरच आता कुठे घुसवतेस तू? काय करायचं या बाईचं? मी काय करू? मी वागू कसा प्राजू? एक मिनिट. हॅलो. अगं बाई हा वंस बोला ना. येताय तुम्ही? अय्या या ना. नको येऊ? कोण म्हणाल? हे म्हणाले? अरे काय करायचं या माणसाचं ना. हल्ली पिण्याचं प्रमाण वाढलंय ना. ते नाही हो. तुम्ही यायचंच आहे. मी कधीपासून वाट बघत होते तुमची. तुमचं हक्काचं मी पाहुणी आहे. तुमचं हक्काचं घर आहे. तुम्ही या कधी मी हो मिळून फिरूया आपण. हो. आणि कुशाग्र कसं आहे माझं कुशू? काय ग बाबू ग माझे सोनू कधीपासून वाट बघते मी त्याची. त्याला सांगा हा मामी तयार आहे टपलं हे पुरणपोळ्या करायला तयार आहे. हा यायचंच आहे. हो अच्छा ओके. ही बाई मला कधीच दिसता कामा नाही. अरे मी काय करू? तू तरी संपव बाबा